संघ येतोय बुद्धिबळ चेस टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. आपण इथे मशाल ज्योत आशिष देवधर अजय भांगे मंडळाचे आधारस्तंभ रवींद्र स्वार अतिशय उत्साही अशा मिलिंद चव्हाण यांच्याकडे मिलिंद या कार्यक्रमासाठी खूप मुलं घेतलेली आहे. उत्साह वाढवायला या. Just trust me. I like to read. Actually was like this. सीमा उपस्थित थांबा तुमचा पार्टनर नाही आहे तुम्ही देवकी दातीर यशवंत काशेट्टीवार. देवकी दातीर यशवंत काशेट्टीवार आहेत का इकडे? बॅडमिंटन खेळते. मकरंद पुरोहित प्रीती कोल्हेकर. प्रवीण गोडसे टेबल टेनिस चे टेबल्स रिकामे आहेत. सुरुवात होईल. कारण पहिल्या राऊंडला जिंकले त्यांनी कृपया खेळाचे नाही आवडत रजिस्ट्रेशन मागे फाईट. 5, 10. 12, 5. 6, 12. राजेश आणि आणि 11 कोण आहे? सोनाली गॅलिले रे. हटवाल आणि हे सीमा सोनल हटवाल सीमा पाथळे. सीमा एक पण सेकंड फर्स्ट टाइम कुठली ही चालू Good shot, pala.
शॉट यार, शॉट. अरे इथपर्यंत झालं डायरेक्ट. सॉरी सॉरी. आणि स्वानंद उकिळे संघाच्या कर्णधारांना विनंती करतो. पहिले आप कोण बोलणार? स्वानंद. इट्स द कॉल. इट्स 10. बिल्डिंग घेतलेली आहे तोरणानी. ऑल द बेस्ट. गुड लक. आणि आता लगेच सुरू करू बरं का? आता पास झालाय. आता बाहेर नाही यायचं. ऑल द बेस्ट. मनोरंजनाची सोय आम्ही या ठिकाणी केलेली आहे. देवेंद्र आणि मी स्वतः प्रत्येक बाउंड्रीला अशा प्रकारे विकेट केलेली आहे. पहिली अतिशय उत्कृष्ट असं झेल या ठिकाणी आणि म्युझिक पण त्याच प्रतीचं मारलं गेलंय. -5 झालेले असल्यामुळे स्कोर आहे -1. आणि अशा प्रकारे जर विकेट झालेल्या गेल्या तर सुरुवातीलाच हा मोठा धक्का या संघाला बसू शकतो. तुम्हाला काय वाटतं देवेंद्र? रायगडने आतापर्यंत फार चांगला खेळ खेळला होता, पण आता ज्या पद्धतीने त्यांची चालू होतं विकेट घालवल्यामुळे स्वानंद किडवे आता धावफलकावरती 13 धावा लागलेल्या आहेत. 2 षटकं झालेली आहेत. मिडल ईस्टमध्ये आपल्या बॅटिंगने आणि फिल्डिंगने सर्व पुरुषांना आणि मुलींना मंत्रमुग्ध करणारे स्वानंद उकिडवे यांचं मैदानात स्वागत होतं. आणि त्यांच्याबरोबर दीपाली तुळपुळे या दोघांनी मागच्या मॅचमध्ये कमाल केली होती. लास्टची टीम खेळली म्हणून ते हारता हारता वाचले होते. हेच दोघं पुन्हा आता ह्या टीम करता ह्या मॅच होतेला आहे. आणि कॅप्टन टू कॅप्टन, कर्णधार ते कर्णधार, बघूया नारकर काय कमाल करतायत. नारकरांच्या हातात चेंडू गोल गोल फिरवत उजव्या हाताने उजव्या बाजूने टोपी घालून 5 धावांचा त्यांचा धाव रनअप त्याला आपण मराठीत म्हणतो. आणि मेन वॉरियर शिल्पा आणि शिल्पा, 2 शिल्पा बघा. एका शिल्पाने काय होत नाही म्हणून 2 शिल्पा एका वेळी उतरवले. आणि काय करतायत बघूया. मागच्या वेळेला पुष्पा 1 आणि नंतर 2 वर्षांनी पुष्पा 2 आला. यांनी एकाच फटक्यात 2 शिल्पा आणलेले आहेत. बघूया काय करतात ते. चांगला प्रयत्न योगेश आणि चैतन्य यांचा. एक 2 षटकं आणि जवळजवळ एकूण 60 धावांची गरज आहे. काहीही होऊ शकतं कारण
निशित शिल्पा हे अतिशय उत्कृष्ट असे फलंदाज देखील आहेत. आत्मसात केलेला आहे. पुढची ओव्हर किंवा पुढचं षटक स्वतः या संघाचे कर्णधार स्वानंद हे करतात. 65 धावा साधारण पाहिजे. पुढचा चेंडू आणि उत्तम असा फटका त्यांनी मारलेला आहे, ज्याला चौकार असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. निशित यांनी आपली फलंदाजी दाखवत साधारण 300 किलोमीटर पर आवरच्या वेगाने धावत येऊन 50 किलोमीटरच्या वेगाने बॉल टाकणं ही कला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. याला स्लो बॉल असं आपण म्हणू शकतो. साधारण फार वर्षापूर्वी मोहिंदर अंबरनाथ हे असे करत असत आणि लोकांना धूल देत असत. त्यांनी फास्ट बॉलिंग करणार आहे आणि मग ते 2 किलोमीटर प्रति घंटा या हिशोबाने बॉलिंग करते. पुढचा चेंडू स्वानंद एक जोरदार असा फटका निश्चितली मारलेला आहे. त्यात 5 रन या ठिकाणी संघाला मिळालेले आहे. पुढचा चेंडू स्वानंद शिल्पा 2 यांना फुलटॉस बॉल. अशा प्रकारे 2 धावा त्यांना मिळालेल्या आहेत. मला वाटतं नंतर आपण एक छोटीशी मुलाखत या संघाचे कर्णधार स्वानंद यांच्याकडे घेणार आहोत. स्वानंद मॅच सुरू झाली strategy over work for us. आम्ही खेळलो आणि चांगल्या पद्धतीने खेळलो. तुम्ही आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने खेळा. आपला मॅचही चांगल्या खेळा. मी आता सगळ्यांना विनंती करतो, बक्षीस वितरण समारंभ तिथे करणार आहोत. सगळ्यांना नम्र विनंती की कृपया करून मेडल डिस्ट्रीब्युशन करणार आहोत. टीम तोरणा गंगाधर नारकर कॅप्टन, टीम तोरणा
प्रतापगड योद्ध्याचा येऊ दे कॅप्टन. येस, प्रतापगड योद्धा अमेय उत्तम गोलंदाज म्हणून त्यांना बक्षीस मिळत आहे. आणि 7 विकेट घेतलेल्या आहेत 2 मॅचमध्ये. त्याच्यानंतर स्वानंद उकिडवे रायगड, बेस्ट बॅट्समन म्हणून स्वानंद उकिडवे. आणि मॅन ऑफ द सिरीज ज्याला आपण म्हणतो, वुमन ऑफ द सिरीज, पर्सन ऑफ द सिरीज, परिणिका राजगड योद्धा. परिणिका तिने 26 धावा केल्यात आणि 5 विकेट घेतलेल्या आहेत. अतिशय अष्टपैलू. बघा, मागच्या वेळेला सुद्धा एक महिला जिने तिने हा पुरस्कार पटकावलेला. यावेळेला परिणिका, महिला कुठेही कमी नाही आहेत, त्या कायम पुढे आहेत. क्या बात आहे. आणि स्पेशल मेन्शन टू बोथ द कमेंट्रेटर्स, देवा आणि निलेश. मॅच पेक्षा कमेंट्रेटर्सनी जास्त एंटरटेनमेंट केली. महाराष्ट्र मंडळ दुबईसाठी वेळात वेळ काढून ते आज इथे आले आपल्याबरोबर. निलेश आणि श्याम यांनी मला सांगितलं जेव्हा की ते दुबईमध्ये आहेत, मी त्यांना फोन केला. पहिल्या फोनवरच ते म्हणले की हो मी नक्की येईन. मराठी माणसांसाठी मी नक्की स्पोर्ट्स डेसाठी नक्की अवेलेबल आहे. आणि आज सकाळीच त्यांनी स्वतःहूनच कन्फर्म केलं की मी 4-4:30 पर्यंत नक्की येईन. आणि ते वेळात वेळ काढून आपल्यासाठी आले, आपल्याला सगळ्या प्लेयर्सना भेटले, सगळ्यांना प्रोत्साहन दिलं. सर, थँक्यू व्हेरी मच. आणि वी रिअली लुकिंग फॉरवर्ड टू यू बिंग पार्ट ऑफ महाराष्ट्र मंडळ. आणि आय एम शुअर की तुम्हाला आज आमच्यातलाच एक UAE क्रिकेट टीमसाठी तर नक्की प्लेअर मिळाला असेल. थँक्यू व्हेरी मच. शिजा मंडळाचे अध्यक्ष महेश धोमकर यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे आणि त्यांचं आभार प्रदर्शनाचं मत मांडावं. थँक्यू देवा. सगळ्यात सर्वप्रथम आपला हा व्हेन्यू डेव्हिड स्पोर्ट्स वर्ल्ड आणि त्यांची संपूर्ण टीम, सागर आणि त्यांचे सगळे रेफरीज यांच्यासाठी खूप जोरदार टाळ्या. थँक्यू व्हेरी मच सागर आणि टीम. त्यानंतर दुपारचं आपल्याला जेवण ज्या कंपनीने दिलं, जे रेस्टॉरंट आहे CCD जे करामामध्ये आहे, थँक्यू CCD. आणि आपले सगळे स्पॉन्सर्स, रिअल इस्टेट पार्टनर रावेतकर ग्रुप, ट्रॅव्हल पार्टनर वेकेशन क्राफ्टर्स, सॅम बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टिंग, एज्युकेशन पार्टनर, सगळे स्पॉन्सर्सचं मनापासून आभार. त्याचं मिलिंद तिकडे, मिलिंद चव्हाण, बॅडमिंटन पुढे गेले अनिल. अनिल आणि जबाबदारी मी करतो, मी करून घेतो म्हणून सगळी जी आणि तुमची बॅडमिंटनची टीम, सगळे तुम्ही 4 जण या, म्हणजे सगळी बॅडमिंटनची टीम, म्हणजे कळेल की बॅडमिंटन कोणी कोणी मॅनेज केलं. हे आमचे बॅडमिंटनचे मॅनेजमेंट टीम, जोरदार टाळ्या. आणि थँक्यू व्हेरी मच. टेबल टेनिस महेश देशमुख आणि तिची टीम, प्रथमेश आणि अश्विनी. तुम्ही व्हेरी गुड. अजमानला जाऊन सगळी बक्षिसं आणणे, त्यांचं लेबलिंग करणे, प्लॅनिंग करणे, रोज सकाळ संध्याकाळ फोन करणे. 2 कॅटेगरी वाढल्या, 2 एज ग्रुप वाढले. थँक्यू व्हेरी मच. मधुरिमा, चेस, नितीन प्लीज. नितीन नेहमी शांत असतात पण काम सगळे खूप करतात.
अमोल जे सगळं साऊंड सगळं इनॉग्रेशन पण ज्यांनी अरेंज केले ते सगळे आमची लेडीज टीम, त्यांनी खूप मजा केली अरेंज करताना. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या कमिटी टीममध्ये एक डेकोरेशनचा ग्रुप आहे. त्या डेकोरेशन वाल्यांनी हे जे सगळे गोष्टी केलेल्या आहेत या सगळ्यांना अमृता हे तुम्ही तयार केले, तुम्हाला प्रेम गिफ्ट जे तुम्ही सकाळी तयार करून आणलं. आणि न सांगता सगळी कामं करणे. ऍक्च्युली सगळ्यांना जे मेसेजेस येतात ते श्रद्धा सगळ्यांना ब्रॉडकास्ट करत असते, ती आणि प्रसाद, लालचंद राजपूत आणि आजच्या बाकीच्या सेलिब्रिटीजसाठी गेस्टसाठी गिफ्ट ज्याने आणल्या तो प्रवीण, श्रीमंतिनी, व्हेरी गुड. आणि रोहडकरांची 2 फेमस मुलं ज्यांच्यामुळे ते ओळखले जातात. सेक्रेटरी आवले, हो जे सगळं हे करेक्ट. सर कोणाला कुठली कामाची जबाबदारी देणं हे सगळ्यात महत्वाची जबाबदारी त्याच्याकडे आहे. हां, सकाळी सगळे आपल्याला जी फ्रुट्स मिळाले, बनाना आणि संत्री, त्याचे मिलिंद, हां एक अकेला और बहुत सारा केला. क्रिकेट, द मॅन बिहाइंड क्रिकेट. 80 लोकांनी 100 रेडबुलच्या स्पॉन्सर. सगळ्या वेंडर्सची पेमेंट वेळेत होता. मला सांगते ह्याच्यावर खर्च जास्त होतोय किती शर्वरी. स्वानंद आणि गायत्री एक कमिटी टीममध्ये नसूनही आमच्या कमिटी टीममधलेच आहेत. प्लीज त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन्स म्हणजे स्वानंद आमचा एक स्पोर्ट्स आणि होळीचा जो ग्रुप एक बनवला होता, तर स्वानंदनी जो होळीच्या दिवशी एक ट्रेजर हंट घेतला होता. द कॉन्सेप्ट आणि एंटायर एक्झिक्युशन वॉज हिज आयडिया. आणि गायत्री ऑफकोर्स. तर त्याच दिवशी आपण एक फोटोची कॉन्टेस्ट केली होती, ती अश्विनी सदळगेकर आणि पुरोहित विनर आहेत. विनर चेस विनर अंडर 16. रनर अप रुद्राक्ष. आज आपण एक खास पारितोषिक देणार आहे. एक 7 वर्षाचा लहान मुलगा ज्याने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बुद्धिबळ खेळलं आणि सगळ्यांना अवाक केलेलं आहे, श्रीरंग पाटील. तो जर नसेल तर आपण त्याच्याकडे ते बक्षीस पोहोचू, पण मला आवर्जून सांगा असं वाटतं की 7 वर्षाचा मुलगा जर त्याच्या ओळखीचं कोण असेल तर त्यांनी त्याच्या वतीने त्याचं बक्षीस घेऊन, आणि नसेल तर एक लहान मुलगी अश्विनी त्याच्या वतीने बक्षीस घे आणि नंतर त्याला पक्क कर. चेस अबोव 16. आता मी रनरअप पहिले सांगतो. ऋषिकेश डाळे, आणि विजेता आहे त्रिलोकनाथ प्रभू. त्रिलोकनाथ प्रभू हे मागच्या वेळेला सुद्धा चेसचे चॅम्पियन होते. पुन्हा एकदा त्यांनी त्यांचं टायटल डिफेंड केलेलं आहे. टाळ्या. क्या बात आहे. आपण कॅरम बोर्ड अंडर 16 कॅरममध्ये कॅरमवाले या. श्रद्धा काय आमंत्रण काय?
चला अमोघ 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 म्युझिक कोणीतरी वाजवा त्याच्यावर. रनरअप मध्ये प्राप्ती गावडे आणि ईश्वरी इरवाडकर, कॅरम अंडर 16. आणि विनर आहेत मारिया अंकाटे आणि वाग्मी ढेरे. नाही नाही इथं विनर कधी रनरअप विनर बरोबर आहे. आले नाही त्यांचे पार्टनर आले नाही, त्यांची बक्षीस नंतर द्या. पुढचं आपण घेतोय कॅरमचं. आत्ताच जी मॅच झालेली आहे त्याच्यामध्ये रनरअप रविस्वार निलेश सबनीस. आणि विजेते आहेत गंगाधर नारकर आणि सिद्धेश पेडणेकर. गंगाधर नारकर क्या बात है. हे आजचे कॅरमचे विजेते आहेत. कुछ कर देंगे हम मगर ख्वाब में जो दिखा पर था छिपा बस जाएगा वो नजर. बॅडमिंटन रनरअप आहे तनिष अन्वी. ईशान आणि ओम इरवाडकर. ईशान ईशानच्या ऐवजी ईशानची आई आलेली आहे. हा तारे जमी पर ईशान त्यांनी प्राऊड केलेलं आहे मदरला. ईशान खूप हुशार मुलगा आहे. शाळेतही तो खूप सुंदर मार्क पाडतो, पहिला येत असतो. आता दुसरं काहीतरी जादूचे प्रयोग वगैरे आहेत वर्ल्ड ट्रेड सेंटरला, तिथे तो गेलेला आहे. बॅडमिंटन फिमेल्स रनरअप शिवानी आणि सोनाली. आणि विजेते आहेत दीपाली तुळपुळे आणि रचना. बरोबर, क्या बात है. वेल डन, वेल प्लेड, वेल प्लेड. बडकर. आणि बॅडमिंटन मेल्सचे विजेते आहेत केतन पाटकर आणि यती यदव. गौरी पाटकर. समोर 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 एक 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 समोर.
आणि विनर आहे वैशाली गलांडे. टेबल टेनिस मेल्स रनर अप केतन पाटकर. एक अतिशय उत्तम असं हे स्पोर्ट्स व्यक्तिमत्व केतन पाटकर. त्यांनी आत्ताच बॅडमिंटनमध्ये सुद्धा बक्षीस मिळवलेलं आहे. आणि टेबल टेनिस मेल्स विनर अजय माहिमकर. आता आपला बक्षीस समारंभ हा संपन्न झालेला आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.